बॅटिंग आम्ही धागा उद आम्ही कुमला धागा बॅटिंग आहे तिकडे चाललं त्यांची बातचीत दोनोंची पेनल्टी आहे ना बॅटिंग त्यासाठी त्यांना दोनोंना मारायचं धागा फलंदाज कृपया ग्राउंडवर पाठवावे धागा फलंदाज आमिर जोगीलकर आणि मुजाफिर जोगीलकर कृपया आपली फलंदाजी पाठवावी. आणि ओर ओर मॅचेस 2 ओव्हरची आहे. हा सामना 2 ओव्हरचा होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे सामना 2 ओव्हरचा होईल आणि धागाव संघाला 3 रनाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे. नाही मी काय येडा शिकला म्हणून मी पण बिलाल सामना 2 ओव्हरचा होईल. दोन्ही संघांनी नोट करावा. नोट नसेल तर मोबाईल मध्ये नोट आहे तिथे लिहून ठेवा. नोट जाऊन 2 ओव्हरचा सामना होईल आणि धागाव संघाला 3 रनाची पेनल्टी आहे. शून्य चेंडू आणि 3 धावा क्रीडा संघाला होतील. त्यांची इनिंग्स चालू होईल तेव्हा आणि गोलंदाजी करून बिलाल आणि फलंदाजी करण्यात आलेले आमिर जोगीलकर आणि स्ट्राईक होते आहे मुजाम्मिल जोगीलकर. बॉलर आहे बिलाल. नॉन स्ट्राईक होते आमिर. स्ट्राईक होते मुजाम्मिल जोगीलकर. दोनों बड़ा नाम. गोलंदाजी करण्यास सज्ज बिलाल आणि पहिला चेंडू मुजाम्मिलचा आणि हा जातो सीमारेषा षटकार. पहिला चेंडू पहिला षटकार. काल एक गेला होता पहिला चेंडू पहिला षटकार. आज एक गेला पहिला चेंडू पहिला षटकार. पहिल्या दिवशी गेला होता पहिला चेंडू पहिला षटकार. 3 दिवसामध्ये 3 लगातार पहिल्या चेंडूमध्ये षटकार गेलेले आहेत. सुंदर मॅच सुंदर सामन्यामध्ये दुसरा चेंडू बिलाल गोलंदाजी करण्यास सज्ज. मुजाम्मिल दुसरा चेंडू तोही 2 धावसंख्या थोडा हुकला आहे आणि धावसंख्या गेलेली आहे फक्त आणि फक्त 2 चेंडू 8 धावा. सुंदर बॅटिंग मुजाम्मिल द्वारा केलेली आहे. नवीन काही कानमंत्र देताना बिलाल यांना सामन्याचे विकेट किपर तेच आहेत. क्षेत्ररक्षक फक्त 2 आहेत. बाहेर पॉवर प्ले 1 ओव्हरचा आहे. 2 चेंडू 8 धावा. तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज बिलाल आणि फलंदाजी करण्यास मुजाम्मिल सज्ज. काही करताच बघूया या चेंडूमध्ये कार्पेट द्वारा खेळलेला आहे. फुल्ली सुपर. 1 धावसंख्या पूर्ण. दुसरी धावसंख्या ही नकार आणि 1 धावसंख्या घेऊन 1 विकेट गेलेला आहे. आमिर हा तंबूत परतलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 9. 3 चेंडू 9. आमिर तंबूत जाण्याचा रस्त्याला आहे आणि फलंदाजी करण्यास आलेला आहे कैफ. स्ट्राईक पुन्हा असणार मुजाम्मिल. नॉन स्ट्राईक होते असणार कैफ. खेळाडू बाद झालेला रनआउटच्या रूपात तो आहे आमिर. किती धावसंख्या बनवत आहे धागाव संघ. 2 ओव्हरमध्ये 12 चेंडू राहणार आहेत त्यांच्यासाठी. 12 चेंडूमध्ये किती धावसंख्या बनवतील हे पाहूया. कारण 3 चेंडूमध्ये 9 धावसंख्या झालेली आहे धागाव संघाची आणि 3 चेंडू टाकले. 4था चेंडू आणि हाही षटकार जातो का. पुन्हा लेग साईडला फिरवलेला आहे. अंपायरचा डिसिजन. 2 धावसंख्या. पुन्हा चेंडू पाण्यामध्ये. धावसंख्या झालेली आहे 11. 4 चेंडू 11. 4 चेंडू 11. पहिल्या चेंडूमध्ये षटकार जाऊन सुद्धा 4 चेंडूमध्ये 11 दिलेले आहे. सुंदर गोलंदाजी आहे अजूनपर्यंत.
गेली नमाजला गेली. आता फजरची नमाज होईल चालू. 5वा चेंडू तोही वाटतं षटकार षटकार षटकार. 5 चेंडू 17 धावा पिलाला काही महागडा गोलंदाज झालेला आहे तीन संघातून आणि सुंदर फलंदाजी इथं मुजम्मिल द्वारा गेलेली आहे. 5 चेंडू मध्ये 17 2 षटकार आहेत. सुंदर फलंदाजी. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा पहिला ओव्हरमधला आणि तोही हेलिकॉप्टर शॉट गेलेला आहे. समोर खेळाडू असून तीही कॅच ड्रॉप झालेली आहे आणि 1 धावसंख्या घेतलेली आहे मुजम्मिलने. धावसंख्या झालेली आहे 18. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 18. गुलालाची मोठी महागडी गोलंदाजी झालेली आहे. तो शेवटची ओव्हर दुसरी गोलंदाजी करण्यास बघू दे अजून कोण आलाय ना. गोलंदाजी करण्यास आलेला आहे सैफ अली. सैफ अली बॉलिंगचा सैफ अली नाही तर हा तिड्यामधला सैफ अली. गोलंदाजी करणार दुसरी विदाउट पॉवर प्ले. फक्त खेळाडू सर्कलमध्ये 5 ठेवायचे आहेत. बॉलर किपर धरून 5. बाकी सर्व खेळाडू बाहेर बाउंड्रीच्या आतमध्ये म्हणजे बाहेर नाही बाउंड्रीच्या आतमध्ये नाही पाठवाल बाउंड्रीच्या बाहेर. गोलंदाजी करणार सैफ अली. फलंदाजी करणार सज्ज आहे मुजम्मिल. काय करतात सैफ अली आपल्या संघासाठी आणि मुजम्मिल याची काहीच्या सुंदर फटका फुलटा चेंडू और फुलटा चेंडू में क्या ड्रॉप हो चुका है. एक किती धावले म्हणा 2 धावले 2. अंपायर रोलिंग 2. ओके 2 धावसंख्या 2 धावसंख्या झालेली आहे 20. 1 चेंडू 20. सुंदर फटका समोरच्या दिशेने मारलेला होता. हाही सुंदर फटका आहे समोरच्या दिशेने आणि कार्पेट द्वारा केलेला आहे. 1 धावसंख्या पूर्ण. दुसरी धावसंख्या पूर्ण. सुंदर गोलंदाजी इथे सैफ अलीची. 2 चेंडूमध्ये फक्त 4 धावसंख्या दिलेली आहे. सुंदर स्कोर झालेला आहे 22. 2 चेंडू 22. असला तो खैरू मिनून 2 चेंडू 22. 4 चेंडू अजून बाकी. काय करता राईट आहे का डिक्लेअर 2 क्षेत्रात गेलेला आहे. नाही ना. ओके ओके आवाज वलकी येते बोलता. ओके रन नाही. आता तर वाईट आहे काय नाही ना. ओके डॉट आहे ना. डॉट आहे ना बॉल. ओके ओके 3 चेंडू 22 धावा. 3 चेंडू अजून बाकी. सुंदर गोलंदाजी सैफ अलीच्या द्वारे. काय करतात मुजा पुन्हा एकदा लेक्सायला केलेला आहे. शॉट आतापर्यंत सुंदर फिल्डिंग चांगली फिल्डिंग इथं 2 रन धावून गेलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 24. 4 चेंडू 24. 2 चेंडू अजून बाकी. 2 चेंडू मध्ये काय करतात मुजम्मिल जोगेलकर आणि सैफ अली गोलंदाजीसाठी काय करतात विकेट घेतात का बघूया मुजम्मिल यांचा. कारण 24 धावसंख्या जी मारलेली आहे ती एकटा मुजम्मिलने मारलेली आहे 10 चेंडू मध्ये. सुंदर फलंदाजी. 5वा ऑफ साईडला गेलेला 1 धावसंख्या पूर्ण. दुसरी धावसंख्या पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 26. शेवटचा चेंडू सैफ अली यांच्या गोलंदाजी मध्ये होणार आहे. शेवटच्या चेंडू मध्ये किती धावसंख्या घेतात मुजम्मिल बघूया. किती मारणार. अर्धा डझन मारणार या 4 मारणार या 2 मारणार या 1 मारणार आणि हा शेवटचा चेंडू डॉट आणि तोही रनआउटच्या रूपात आऊट झालेले आहेत मुजम्मिल जोगेलकर. 26 धावसंख्या झालेली आहे. 2 ओव्हरमध्ये 27 धावसंख्याचा टार्गेट आहे आणि तो कंपल्सरी चेस करायचा आहे. धावसंख्यामध्ये 2 ओव्हरमध्ये 27 धावसंख्या चेस करायची आहे क्रीडा संघाला. 26 झाले 27चं टार्गेट आहे. आणि 27 धावसंख्येमध्ये 3 रन त्यांचे कमी होणार म्हणजे त्यांना फक्त 24 धावसंख्या चेस करायची आहे. 12 चेंडू 24 धावसंख्या.
3 रन त्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटलेले आहेत. बारा चेंडू 27 धावसंख्या बनवायच्या तिळे संघाला आणि त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये 3 धावसंख्या भेटलेली आहे. बाकी त्यांनी आता बघायचं किती धावसंख्या बनवायची आहे 12 चेंडू मध्ये. कॅल्क्युलेट करून घ्यावे. कॅल्क्युलेशन असं नसेल तर मोबाईल मध्ये कॅल्सी काढा आणि तिथे चेक करा की आपल्याला धावसंख्या किती बनवायची आहे. सॉरी बीसीसीआयचा नियम आहे, आम्ही काही बोलू शकत नाही. फलंदाजी करण्यास गेलेला संदेश काय देतात आपल्या संघाला संदेश बघूया. आणि खाली असणार नवे एक मोठा नाव नवेद धनशे. गोलंदाजी करणार आमिर जोगिलकर. या पंचक्रोशीतले मोठे बिझनेसमॅन आमिर जोगिलकर. कृपया कर्णधाराला विनंती आहे की पॉवर प्ले मध्ये फक्त 2 खेळाडू फक्त बाहेर राहतील. बाकी सर्व खेळाडू पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये राहायचे आहेत. फलंदाजी करणार संदेश आणि नॉन स्ट्राईक वरती आहे नवीन. गोलंदाजी करण्यास सज्ज आहे आमिर. संदेश काय देतो धागाव संघाला, कोणता संदेश पाहूया. 12 चेंडू 27 धावा. 0 चेंडू झालेला आहे. 3 धावसंख्याच्या खात्यामध्ये ओढली गेलेली आहे पेढे संघामध्ये. आमिर गोलंदाजी करणार. पेनल्टीचे रूपात त्यांना 3 रन भेटलेले आहेत आणि सुंदर गोलंदाजी ते आमिरची डॉट चेंडू काढलेला होतो. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा हे पेनल्टीच्या रूपात भेटलेले आहेत. धागाव संघ लेट आल्यानंतर 3 रनाची पेनल्टी भेटलेली आहे पेढे संघाला. 11 चेंडू मध्ये त्यांना 24 धावसंख्या काढायची आहे. 1 चेंडू 3 धावा. सुंदर फटका समोरच्या दिशेने खेळलेला आहे. साकीब चेंडूच्या खाली आणि काय ड्रॉप. कॅच इथे ड्रॉप झालेली आहे. खराब क्षेत्ररक्षक साकीबच्या द्वारे आणि 3 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 26. 2 चेंडू 26. 2 चेंडू 6 धावा. 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. पहिले 3 पेनल्टीचे आहेत. 2 चेंडू 6. पुन्हा शॉट केलेला आहे. शॉट चेंडू मध्ये शॉट सुंदर फटका पॉवर प्लेचा फायदा उठवताना 4 धावसंख्या नवे धनशेच्या रूपात. धावसंख्या झालेली आहे 10. सुंदर फलंदाजी नवीन यांच्या द्वारे केलेली आहे. सुंदर फलंदाजी 3 चेंडू 10 जिंकायला 27 रनचा टार्गेट आहे त्यांना. अजूनपर्यंत 3 चेंडू बाकी आहेत या ओव्हर मधल्या. सुंदर फटका लेफ्ट साइडला आणि इतकी चांगली फिल्डर. 1 धावसंख्या झालेले 11. 4 चेंडू 11. 2 चेंडू अजून बाकी आहेत. संदेश काय करतात. त्यांनी पहिला फटका ओढलेला होता. कॅच ड्रॉप झाले. कॅचचा फायदा किती उठवणार हे पाहूया. 2 चेंडू मध्ये किती धावसंख्या घेतणार बघूया. या 2 चेंडू मध्ये काय झालं आमिर बघूया. पण त्याला संदेश पाठवतात का घरी त्यांना आमिर आणि काय आणि त्या डिक्लेअर स्वरूपात 2 रन भेटलेले आहेत. बॉल हा थोडासा खचलेला आहे. अंपायर नो आहे काय नाही ना 2 नको.
नो आहे का याच्यावर? नो आहे का? नो नाही ना. ओके. 2 ओके. नो आहे ना. ओके ओके. 2 रनच्या स्वरूपात रन स्कोर झालेला आहे 13. आणि पुन्हा एकदा फटकलेला लेग साईडच्या स्वरूपात 2 धावसंख्या झालेली आहे 15 आणि 15. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावची संख्या झालेली आहे 15. 6 चेंडू आणि 12 धावसंख्याचा करायचा आहे त्यांना. आणि गोलंदाजी करणार मुजाम्मिल जोगेलकर, फलंदाजी करणार स्ट्राईकमध्ये असणार नवीद धनशे, नॉन स्ट्राईकमध्ये असणार संदेशने काही फलंदाजी चांगली केलेली नाही. फक्त नाही बरोबर आहे. बरोबर आहे. ते कॉन्टॅक्ट आलं धरून टोटल स्कोर झाला ते 15. सज्ज आहे. पॉवर प्ले इथे संपलेला आहे. सर्व खेळाडू बाहेर घ्यायचे आहेत. फक्त 5 खेळाडू बॉलर किपर धरून 5 खेळाडू फक्त 8 स्कोर झालेले 15. जिंकण्यासाठी फक्त 12. 6 चेंडू 12 आणि 12 मध्ये कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस. नो सुपर नो टाय. सहा चेंडू 12. काय करतात नवीन आपल्या संघासाठी गोलंदाजी करण्यास सज्ज आहे. निजामी जोगेकर काही बॉल समजला नाही आणि नवी तिथे बाद झालेला आहे. पहिला खेळाडू क्रीडा संघाला बाद झालेला आहे तो आहे की नवीच्या स्वरूपात फलंदाजी करण्यास गेलेला आहे सैफ अली, ज्यांनी काही चांगली गोलंदाजी केलेली होती आपल्या क्रीडा संघासाठी. आता फलंदाजी करण्यास आलेले आहेत सैफ अली आणि चांगली गोलंदाजी करण्यास बाद झालेले आहेत नवी धनशे. पॉवर प्लेचा त्यांनी सुंदर फायदा उचललेला आहे. दुसरा बॉल हेलिकॉप्टर मारलेला आहे कार्पेटच्या द्वारे. 1 धावसंख्या पूर्ण. दुसरी धावसंख्या खराब कैचच्या द्वारे. अंपायर धाव संख्या 2. ओके. आणि फटका फसलाय. खेळाडू त्याच्या खाली आहे. खराब फिल्डिंग आणि 2 धावसंख्या पूर्ण झालेली आहे. संदेश सैफ अली नकारलेला आहे. सैफ अली आता मॅच संपवण्याच्या दिशेला आहे. सैफ अली मॅच संपवण्याच्या दिशेला आहे. 3 चेंडू झालेले आहेत. स्कोर झालेला आहे. स्कोर किती झालाय? 19. जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 8 धावा. 1 षटकार 1 चौकारची गरज क्रीडा संघाला. काय सैफ अली करतात पाहूया. आणि चेंडू डॉट स्वरूपात म्हणजे 2 चेंडू 8 धावा. काही करायचं असेल तर 2 चौके 1 षटकार. 2 चौकेमध्ये बोलताय पुढे बोलून द्याल का नाही? 2 चौकार मारण्याची गरज नाही तर 1 षटकार मारण्याची गरज. स्लो बॉल फसवलेला जात होते मुजम्मिल सैफ अलीला. अंपायर चेक कर. भाई पीछे बाहर है. बॉल वाईड आहे पण परत
ओके, वाईट एक्स्ट्रा स्वरूपात भेटलेल्या धावसंख्या झालेली आहे 20. जिंकण्यासाठी 2 चेंडू 7 धावा कंपल्सरी चेस. हे 2 नाही निघाले तर एक तरी धाव. 2 चेंडू 7 धावा. एक मोठा फटक्याची गरज आहे सैफ अलीला. काय करतात आपल्या बॅटमधून मुजम्मिल जोगुलकर आणि काळपेरच्या दोन स्वरूपात मारलेल्या 1 धावसंख्या. धावसंख्या झालेली आहे 21. 1 चेंडू आणि 6 धावा. 6 धावा आणि 1 चेंडू. संदेश पहिल्या चेंडूपासून क्रीजवरती आहेत, पण अजूनपर्यंत त्यांच्या फलंदाजीमधून बॅटमधून अजून काही मोठा फटका आलेला नाही. या सामना जिंकण्यासाठी त्यांना मोठा फटका मारायची गरज आहे. सामना जिंकवण्यासाठी एक फटका मोठा आणतो आहे 6 धावाचा, आणि तो फटका मोठा संपलेला आहे बाजार संघाचा.